हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण बघणार आहोत मल्टीलिंग्वलिझम म्हणजे नेमकं काय. ही जी कन्सेप्ट आहे 3 मार्क्ससाठी तुम्हाला मोस्ट ऑफ द चान्सेस आहे विचारण्याची. भरपूर क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा विचारलेली असते. 1-2 मार्क्स किंवा मग 3 मार्क्ससाठी तुम्हाला मिनिमम किंवा मॅक्झिमम चान्सेस आहे विचारण्याचे. ठीक आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे यामध्येच त्याचा अर्थ जो आहे तो लपलेला आहे. मल्टी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की मल्टी म्हणजे मोर है ना. मोर म्हणजे काय जास्त, आणि लिंग्वलिझम म्हणजे काय लँग्वेज है ना, लँग्वेज. तर मग जास्त लँग्वेज ही जी कन्सेप्ट आहे म्हणजे आपलं एकुलतं एक राष्ट्र असं आहे भारत की ज्यामध्ये खूप जास्त लँग्वेज जे आहे त्या बोलल्या जातात. बाकीच्या कंट्रीमध्ये काय होतं की इंग्लिश असेल तर इंग्लिश ऑल ओव्हर बोलली जाते, मराठी असेल तर मराठीच ऑल ओव्हर बोलली जाते. परंतु आपलं एक राष्ट्र असं आहे एकुलतं एक की ज्यामध्ये कितीतरी लँग्वेज बोलल्या जातात आणि त्यामध्ये सुद्धा त्यांच्या ज्या काही आहे सब लँग्वेजसुद्धा बोलल्या जातात. तर काय आहे मल्टीलिंग्वलिझमची कन्सेप्ट आपण आधी बघूया. मराठी, हिंदी, कन्नडा, तेलुगू, गुजराती, उर्दू, बेंगाली एटसेट्रा. ठीक आहे. लँग्वेज आर स्पोकन इन अवर सोसायटी. अगेन इन एव्हरी लँग्वेज वी फाइंड डिफरंट सब लँग्वेजेस. बघितलं आपण आत्ताच मी तुम्हाला सांगितले की आपल्या एकुलतं एक राष्ट्र आहे की ज्यामध्ये प्रत्येक स्टेटची लँग्वेज वेगवेगळी आहे आणि त्यासोबत सब लँग्वेजसुद्धा बोलल्या जातात. फॉर एक्झाम्पल देअर आर मेनी dialects of a Marathi. A dialect means the a form of a language spoken in our area. It's a different with a grammar, word, pronunciation from other area. We observe that Marathi is spoken somewhat differently in a Konkan, Vidarbha, Maharashtra, Marathwada. Not only this, we observe in a Western Maharashtra also different एरियाज हॅव अ डिफरंट स्टाईल है ना. म्हणजे काय की प्रत्येक जण आहे, प्रत्येक महाराष्ट्रातलं जर आपण विचार केला तर प्रत्येकाची लँग्वेज जी आहे ती मराठी आहे, परंतु सगळे जे काही एरिया असणार आहे त्यामध्ये वेगवेगळं बोललं जातं. विदर्भ, वेस्टर्न महाराष्ट्र म्हणजे काय की मुंबईकडे तुम्ही गेला तर त्यांची स्टाईल बोलण्याची वेगळी आहे, पुण्याकडे गेला तर वेगळी आहे, विदर्भ कोकण जर गेला, मराठवाडा गेला तर सगळ्यांची स्टाईल जी आहे, प्रत्येकाचं वर्डचं जे प्रोनाऊन्सिएशन असतं, ग्रामर जे असतं ते कसं केलेलं असतं, वेगवेगळं यूज केलेलं असतं वेगवेगळ्या रिजनमध्ये है ना. दिस वी कॅन कॉल डायव्हर्सिटी. याला आपण काय म्हणतो, डायव्हर्सिटी म्हणतो. डायव्हर्सिटी म्हणजे काय की वेगवेगळं रूपांतर केलं, वेगवेगळं विभाजन केलेलं आहे लँग्वेजचं. बट देअर इज अ युनायटी इन अ डायव्हर्सिटी. देअर इज अ युनिटी म्हणजे काय की एकता आहे. या सगळ्या डायव्हर्सिटीमध्ये काय आहे, एकता आहे. आपण बघितलेलं आहे की आपली संस्कृती जी आहे ती सगळे जे काही लँग्वेज आहे, सगळं खाणं पिणं सगळं स्टेटचं किंवा मग इंडियाचं पूर्ण वेगवेगळं आहे, परंतु सगळा जो काही इंडिया जो आहे तो एकरूप आहे, एकता आहे त्यामध्ये है ना. व्हेरियस लँग्वेज इज इन अवर सोसायटी इज कॉल्ड ॲज अ मल्टी लँग्वेज. मग ह्या ज्या काही व्हेरियस लँग्वेज आपल्या सोसायटीमध्ये बोलल्या जातात त्याला आपण काय म्हणणार आहोत, मल्टी लँग्वेज म्हणणार आहोत. देअर मे नॉट बी एनी अदर कंट्री विच इज हॅव्हिंग दिस टाईप ऑफ अ मल्टी लँग्वेज. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं आहे की ही जी मल्टी लँग्वेजची कन्सेप्ट आहे ती फक्त इंडियामध्ये बोलली जाते. इंडिया विल बी द ओनली कंट्री व्हेअर अ ग्रेट नंबर ऑफ लँग्वेज आर स्पोकन. म्हणजे इंडिया अशी एकच कंट्री आहे की ज्यामध्ये खूप जास्त प्रकारे लँग्वेज ज्या असतात त्या बोलल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. दिस इज अ कल्चरल अँड अ सोशल फॅक्टर. दिस फॅक्टर डेफिनेटली अफेक्ट अवर एज्युकेशनल सिस्टीम. व्हाईल टीचिंग लर्निंग प्रोसेस ऑफ इंग्लिश इज कन्सिडर, वी हॅव टू कन्सिडर दिस इश्यू ऑफ मल्टीलिंग्वलिझम. वी हॅव टू टीच अकॉर्डिंग टू द सोशल अँड कल्चर बॅकग्राऊंड ऑफ अवर स्टुडंट. म्हणजे ही जी मल्टीलिंग्वलिझमची कन्सेप्ट जी आहे त्यामुळे काय होतं की प्रत्येकाच्या कल्चरवर आणि सोशल फॅक्टर जो आहे तो डिपेंड आहे लँग्वेजवर. परंतु ह्याच्यामुळं काय होतं की एज्युकेशनल सिस्टीम जी आहे आपली त्यावर अफेक्ट झालेला आहे. त्यामुळं काय होतं की टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे त्यामध्ये मल्टीलिंग्वलिझमचा इश्यू जो आहे खूप जास्त प्रमाणात दिसायला जातो किंवा दिसतो. मग त्यामुळं काय होतं की प्रत्येकाच्या लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो. फॉर एक्झाम्पल कोणी जॉबला असेल, गव्हर्नमेंट असेल किंवा कुठे असेल, त्यांची आउट ऑफ स्टेट म्हणजे स्टेट वाईज जर ट्रान्सफर वगैरे झाला तर त्यांच्या जे काही स्टुडंट असतात त्यांना काय होतं, त्यांच्या विद्यार्थ्यांना लँग्वेजचा खूप जास्त इश्यू येतो. त्यामुळं मल्टी लँग्वेज जी आहे ती एक इश्यू पण आहे आणि प्रत्येक सोशल आणि कल्चरच्या फॅक्टरनुसार ती काय आहे, प्रत्येकाच्या प्रायोरिटीनुसार, प्रत्येकाच्या सोशल आणि कल्चरनुसार ती त्यांच्यासाठी गरजेची सुद्धा आहे. मग त्यामध्ये काय आहे, टीचिंग ऑफ इंग्लिश ॲज अ फर्स्ट, सेकंड अँड अ थर्ड लँग्वेज. मग आपल्याला माहिती की फर्स्ट लँग्वेज आपली कोणती असते, आपली मदर टंग असते जी आपण बोलतो, आणि सेकंड लँग्वेज आहे आपली हिंदी है ना, आणि थर्ड लँग्वेज जी आहे ती आपली आहे इंग्लिश. तर त्यामुळं काय होतं की
कशा कशा प्रकारे आपण त्यांचा डिफरन्स जो आहे तो बघू शकतो हे त्यांनी तिथे दिलेलं आहे. मग काय आहे सगळ्यात पहिलं बघूया, लँग्वेज आर बीइंग टफ ॲट अ हायर and a lower level है ना. फर्स्ट लँग्वेज इज ॲट अ हायर लेवल अँड सेकंड थर्ड लँग्वेज आर ॲट अ लोअर लेवल. म्हणजे काय की जी आपली फर्स्ट लँग्वेज असते, आपली मातृभाषा जी असणार आहे ती आपण कधीही हायर लेवलला ठेवतो, म्हणजे तिला फर्स्ट प्रेफरन्स आपण देत असतो, आणि नंतर काय आहे सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेजला देत असतो. फर्स्ट सेकंड अँड थर्ड आर द नंबर ऑफ अ लँग्वेज दस आर नॉट द लेवल. म्हणजे काय की ही जी आपण म्हणतो की हा आमची भाषा खूप जास्त ग्रेट आहे, असं बिलकुलही नाही आहे. फर्स्ट सेकंड अँड थर्ड त्यांचा नंबर दिला आहे लँग्वेजचा बोलण्यासाठी, परंतु त्यांची लेवल नाही आहे. सगळ्यांची लँग्वेजची लेवल जी आहे ती सेम असणार आहे, इक्वल असणार आहे, कुठेही त्यांचा भेदभाव जो आहे तो नाही आहे. इन महाराष्ट्र इंग्लिश इज नॉट टफ ॲज अ सेकंड लँग्वेज फॉर इंग्लिश मीडियम स्कूल. इट इज द फर्स्ट लँग्वेज अँड ऑल नॉन इंग्लिश मीडियम स्कूल इट इज द थर्ड लँग्वेज. म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये जी काही इंग्लिश लँग्वेज आहे ती टफ नाही आहे. इंग्लिश मीडियमसाठी ती फर्स्ट लँग्वेज म्हणून आपण यूज करत असतो आणि बाकीच्या मीडियमसाठी ती थर्ड लँग्वेज यूज करतो. म्हणजे काय की सपोज कोणत्या एखाद्या शाळेमध्ये नॉर्मल स्कूलमध्ये गेलं तर ती थर्ड लँग्वेज असते, आणि इंग्लिश मीडियममध्ये तुमची पोरं जर तुम्ही घातली तर ती फर्स्ट लँग्वेज असणार आहे. ठीक आहे. नंतर आहे द डायरेक्ट मेथड विथ द स्किल बेस्ड कम्युनिकेटिव्ह अप्रोच इज द रेग्युलर मेथड ऑफ टीचिंग इंग्लिश फॉर द फर्स्ट लँग्वेज है ना. दिस मेथड ॲज अ नॅचरल ॲज लर्निंग इन अ मदर टंग. There is no obstacles of any other language. Tough process to English and vice versa is the many way किंवा मग इज द वे ऑफ अ लर्निंग. म्हणजे काय की इंग्लिश ही जी लँग्वेज आहे ती फर्स्ट लँग्वेज आपण प्रेफर केली तरीही त्यामध्ये ती काय आहे नॅचरल लर्निंग मदर टंग सारखी असणार आहे. म्हणजे आपण जसं काही इंग्लिश सपोज आपली मदर टंग आपण नॅचरली बोलत असतो, जसे आपल्या घरातले बोलतात तसे आपण बोलत असतो, परंतु इंग्लिश पण जर तुम्ही फर्स्ट लँग्वेज म्हणून जर प्रेफर केली तर ती काय आहे नॅचरली तुम्हाला मदर टंग सारखी बोलता येणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑब्स्टॅकल्स काय आहे एरर येणार नाही आहे. त्याच्यामुळं ही जी लँग्वेज आहे ती व्हाईस वर्साने आपण यूज केली तर हा लर्निंगसाठी आपल्याला बेस्ट वे असणार आहे. टीचिंग ऑफ अ इंग्लिश ॲज अ थर्ड लँग्वेज. मग इंग्लिशमध्ये टीचिंगमध्ये इंग्लिश जी आहे ती थर्ड लँग्वेज म्हणून का यूज केली जाते तर ते आपण बघूया. इंग्लिश इज अ नॉट द लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ही जी लँग्वेज आहे ती इन्स्ट्रक्शन देण्याची नाही आहे. इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, जे आपण हे करतो त्याला ऑर्डर्स देण्याची नाही आहे. बट ॲट इट इज द लँग्वेज ऑफ अ वर्ल्ड सिव्हिलायझेशन अँड as it is a universally popular it has got the third place in our school and curriculum किंवा स्कूल करिक्युलम जे काय आपला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये त्याचा थर्ड प्लेस आहे, कारण आपली मातृभाषा आपण सगळ्यात पहिले प्रेफर केलेली आहे. फॉर 10 years स्कूलिंग पॅटर्न इंग्लिश हॅज बिकम अ थर्ड लँग्वेज फॉर नॉन इंग्लिश मीडियम स्कूल इन द फॅकल्टीज ऑफ लॉ, मेडिसिन, सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड ॲग्रिकल्चर इन्स्ट्रक्शन्स आर इम्पार्टेड इन अ इंग्लिश मीडियम. म्हणजे ह्या ज्या काय फॅकल्टी असणार आहे त्यामध्ये इंग्लिश जी आहे ती इंग्लिश मीडियममधून शिकवली जाते किंवा इंग्लिशचा यूज केला जातो. सो इन रिमेनिंग फॅकल्टीज दॅट इज आर्ट्स अँड कॉमर्स द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इज द मदर टंग. म्हणजे काय की आपलं जे काही 10 वर्षापासून आपली अशीच जी काही परंपरा किंवा प्रथा आपण त्याला म्हणूया ती चालत आलेली आहे की ह्या ज्या काही सायन्स रिलेटेड फॅकल्टीज असणार आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये इम्पॉर्टंट आहे किंवा इंग्लिशमध्ये टीच केलं जातं, आणि आर्ट आणि कॉमर्स जी आहे ती आपल्या मदर टंगमध्ये टीच केली जाते. सो इट इज द पोझिशन ऑफ द थर्ड लँग्वेज देअर वी हॅव ॲक्सेप्टेड इंग्लिश ॲज अ L3 लँग्वेज. L3 म्हणजे काय की लँग्वेज 3 म्हणून आपण तिला यूज करणार आहे किंवा ॲक्सेप्ट केलेलं आहे. इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड अ एज्युकेशन. आपण बघितलेलं आहे इम्पॉर्टंट ऑफ इंग्लिशमध्येच बघितलेलं आहे की इंग्लिश इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज किंवा इंग्लिश इज यूज इन एज्युकेशन है ना. हे सगळे काय आहे इम्पॉर्टंट आहे त्याचे. सो लाईक फ्रेंच, जर्मन, रशियन अँड चायनीज इट इज अ नॉट फॉरेन लँग्वेज बट इट इज अ पोझिशन ऑफ अ लँग्वेज 3. इंग्लिश इज अ थर्ड लँग्वेज इन अवर करिक्युलम इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच इंग्लिश जी आहे ती थर्ड लँग्वेज म्हणून आपण यूज करत असतो. द टीचिंग लर्निंग प्रोसेस ऑफ द थर्ड लँग्वेज इज अ वे ऑफ अ प्रोसेस है ना. द लर्नर हॅज अन आयडिया इन द माइंड, देन ही शी मेक इट इज अ सेंटेन्स इन अ मदर टंग अँड देन ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. Similarly, the teacher tell a sentence, a learner get its concept, then translate it into the mother tongue and understand. There is no direct thinking in a
इंग्लिश. म्हणजे यांना म्हणायचं काय आहे की आपली जी काही इंग्लिश लँग्वेज आहे ती आपल्याला डायरेक्ट बोलता येत नाही. डायरेक्ट आपण काय करू शकत नाही, विचार करू शकत नाही इंग्लिशमध्ये आणि डायरेक्ट बोलू शकत नाही. परंतु आपण त्याच्याऐवजी काय करतो, आपण मनात काय करतो, आपल्या माइंडमध्ये एखादी आयडिया असेल तर ती आपण मनातली मनात त्याचं सेंटेन्स तयार करतो मराठीमध्ये आणि देन ट्रान्सलेट इंटू इंग्लिशमध्ये आपण त्याचं ट्रान्सलेट करून नंतर आपण ते काय करत असतो, बोलत असतो. म्हणजे काय की मदर टंगसारखं इंग्लिश जी लँग्वेज आहे ती डायरेक्ट थिंकिंग आपण त्याची करत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी कन्सेप्ट होती मल्टीलिंग्वलिझमची, आय होप की तुम्हाला आवडली असेल. जर आवडलेली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ही फॉर्मॅलिटी असणार आहे. ठीक आहे. तर आपलं चॅनल जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे. आणि ह्या ज्या काही छोट्या छोट्या कन्सेप्ट आजकाल मी शिकवते आहे ह्या इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने. त्यामुळे मी त्या 10-15 मिनिटाचा एक छोटासा टॉपिक घेऊन तुम्हाला ते सांगत आहे, जेणेकरून तुमची एकच कन्सेप्ट व्यवस्थितपणे लक्षात राहील. कारण बुकमध्ये काय होतं की सगळं आपण ऐकून ह्या ज्या कन्सेप्ट असतात मेन त्याही मी फक्त 2-1 मिनिटात एक्सप्लेन करून रिकामी झालेली आहे. त्यामुळे इथे काय केलं आहे, मी जास्त वेळ तुम्हाला देऊन व्यवस्थितपणे ह्या ज्या कन्सेप्ट आहे त्या मी तुम्हाला इथे टीच केलेलं आहे. पेपर तुमचे खूप जास्त तोंडावर आलेले आहे. आज आहे तुमची 20 तारीख है ना. 20 तारीख म्हटल्यावर पुढचे अजून 20च दिवस मिनिमम तुमच्याकडं शिल्लक आहे. त्यामधले तुमचे 5-6 दिवस अजूनही टाईमपासमधून जात असतील. तर लवकरात लवकर स्टडीला सुरुवात करायची आहे. टाईमपास करायचं नाही आहे. ऑलरेडी खूप सगळं मी तुम्हाला सांगून झालेलं आहे की तुम्ही DEDला चांगला अभ्यास केला तर तुम्हाला मार्क्स चांगले पडले किंवा मग चांगला अभ्यास, मार्क्सचं काही नाही परंतु व्यवस्थितपणे अभ्यास जर केला तर तुमच्या कन्सेप्ट कायमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला CTET TETसाठी त्या युजफुल असणार आहे. हे भरपूर वेळेस मी तुम्हाला सांगून झालेलं आहे. तर आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. हे मी मोबाईलमधून PDF घेऊन तुम्हाला टीच करण्याचं काम करते. कारण जसं ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जेवढं अंथरूण असेल तेवढंच पाय पसरायला पाहिजे है ना. तर माझं फक्त इंटेन्शन एवढं आहे की तुमच्यापर्यंत ह्या कन्सेप्ट पोहोचल्या गेल्या पाहिजे. मग असं नाही की खूप जास्त हायफाय पद्धतीने मी तुम्हाला टीच करावं किंवा माझ्याकडे आपला जो काही बोर्ड आहे है ना, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक बोर्ड, तोच असायला हवा असं बिलकुलही नाही आहे. आय होप की तुम्हीही त्या गोष्टी समजून घेत असाल. आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत है ना, तर आपल्याला ह्या गोष्टी पटतात लवकर. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.